पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली होती. आता या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. तब्बल 58 दिवसांनी तपासानंतर पोलिसांनी 11 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. नेमकं काय आहे या आरोपपत्रात, कोण आहेत आरोपी आणि पुढे काय होऊ शकतं, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजा उपकेंद्र. पुण्यातील मुळशी तालुक्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे यांचे मृत्यू प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवत आहे. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं समोर आलं, परंतु नंतर शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांचे आणि मारहाणीचे स्पष्ट पुरावे आढळले. त्यामुळे ही आत्महत्या नसून योजनाबद्ध हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर वैष्णवीच्या पालकांनी तिच्या सासऱ्यांवर गंभीर आरोप केले असून हुंड्यासाठी छळ करून तिचा हत्या करण्यात आल्याचं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे. वैष्णवी हगवणे यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. तिचे वडील अनिल कसपटे यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार लग्नावेळी 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी तसेच सुचवलेल्या विवाह मंडपातच लग्न लावण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं होतं. इतकी मोठी देणगी देऊनही लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून वैष्णवीला तिचे सासू सासरे आणि पती शशांक हगवणे यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास देणं सुरू केल्याचा आरोप आहे. 4-5 महिन्याचं सासू लता हगवणे यांनी पुन्हा एकदा चांदीच्या भांड्याची मागणी केली. ही मागणी न पूर्ण झाल्यामुळे वैष्णवीला पुन्हा त्रास दिला गेला. तिच्या वडिलांनी सांगितलं की गरोदर असताना तिच्या चारित्र्यावरही संशय घेतला गेला आणि तिच्यावर मारहाण देखील करण्यात आली. हे सर्व प्रकार तिच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करणारे होते. 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने आत्महत्येचा पहिला प्रयत्न केला होता, मात्र वेळेतच उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव वाचवण्यात आला. या घटनेनंतरही ती पुन्हा सासरी परतली, मात्र काही दिवसातच तिच्या पतीने तिच्या माहेरच्यांकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली. ही रक्कम जमवता आली नाही म्हणून तिला पुन्हा मारहाणीला समोर जावं लागलं. तुला फुकट पोचणार आहे का, तुझ्या खानदानाचा काटा काढतो, अशा धमक्याही तिला मिळाल्या. मार्च 2025 मध्ये वैष्णवीचे नणंद आणि सासूने तिला मारहाण करून तिच्या अंगावर थुंकले आणि तिला पुन्हा माहेरी पाठवलं. त्यानंतर 5 मे रोजी वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली असताना सासरच्या लोकांसाठी तयार केलेला पोशाख आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली गेली नाही. मात्र सासरचे लोक हा पोशाख फेकून देऊन निघून गेले आणि वैष्णवीला माहेरी थांबू देण्यासही नकार दिला. 16 मे रोजी शशांक हगवणे यांनी वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी घेऊन जा असं सांगितलं. त्याच संध्याकाळी त्या नातलगांना फोन करून सांगण्यात आलं की वैष्णवीने आत्महत्या केली असून रुग्णालयात या. ही घटना अचानक आणि संशयास्पद असल्याने कुटुंबियांनी पोलीस तक्रार दाखल केली. पोस्टमॉर्टम अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीचे स्पष्ट पुरावे सापडले. त्यामुळे आत्महत्येचे स्वरूप दसूर हे प्रकरण एका गंभीर गुन्ह्याकडे वळालं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांविरोधात 498A म्हणजे हुंड्यासाठी छळ, 304B हुंडाबळी, 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे, 506 धमकी देणे इत्यादी कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी शशांक हगवणे यांच्यासह त्याचे वडील राजेंद्र हगवणे, आई लता हगवणे, बहीण आणि इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. दरम्यान काही आरोपी फरार झाले होते. त्यातीलच एक म्हणजे निलेश चव्हाण. तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता आणि नेपाळमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पथक तयार करून त्याला नेपाळहून अटक केली. निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकवण्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर वैष्णवीच्या बाळालाही त्यानेच लपून ठेवलं होतं. जेव्हा कुटुंबीय बाळ परत मिळवण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचेही आरोप आहेत. पोलिसांनी त्याच्यावरही विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केलेले आहेत. वैष्णवी हगवणे यांचं मृत्यू प्रकरण म्हणजे केवळ एक महिलेला गमावण्याची शोकांतिका नाही, तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना आहे. 1961 मध्ये अस्तित्वात आलेला हुंडा प्रतिबंधक कायदा अजूनही किती अप्रभावी आहे हे या घटनेतून स्पष्ट होतो. कायदा असला तरी सामाजिक दबाव, परंपरा आणि स्त्रीला दुय्यम स्थान देणारी मानसिकता आजही तितकीच मजबूत आहे. सामान्यतः असं वाटतं की उच्च शिक्षित आणि सधन कुटुंबामध्ये हुंड्याची मागणी होत नाही, मात्र वैष्णवी प्रकरण याला छेद देत येथे सोनं, गाडी, जमीन आणि रोख रक्कम या सगळ्यांची मागणी होती. अगदी गर्भवती असताना छळ झाल्याचं या प्रकरणातून समोर आलं. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर शिक्षाही होणं अत्यंत आवश्यक आहे. वैष्णवीसारख्या निष्पाप महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी केवळ कायदे नव्हे तर समाजाची जागृतीही तितकीच महत्त्वाची आहे. स्त्रीने हुंड्यासाठी छळ सहन करणं म्हणजे तिच्या माणुसकीचा, अस्तित्वाचा आणि स्वाभिमानाचा अपमान आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा हुंडा प्रथा आणि महिलांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. तर केवळ
ती फक्त निषेध करण्याची नव्हे तर व्यवस्थेला जबाबदार धरून आवश्यक ते बदल घडवून आणण्याचे आहे. अन्यथा हुंडाबळी आणि सदने केवळ वर्तमानपत्रातील बातमी न राहता अनेक कुटुंबाच्या जीवनाचा भाग बनला जाईल. बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजे लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.